लोकलचे अपडेट आपण घेऊयात। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी आता ओसरलंय। दुसरीकडे हार्बर रेल्वे सध्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईकर जे कोणी लोकलनं प्रवास करणार असतील त्यांनी ही बातमी बघा आणि मग बाहेर पडा, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही सुरू आहे। लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आणि लोकलचे हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी आता ओसरलेलं आहे, तर हार्बर रेल्वे ही फक्त 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सध्या सुरू आहे। त्यामुळे आज सकाळी सकाळी जे कोणी प्रवासी चाकरमानी जे लोकलनं प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ही दिलाशाची बातमी म्हणू शकतो। काल जी काही पुरती अवस्था प्रवाशांची झालेली होती, आज मात्र घराबाहेर पडताना न्यूज 18 लोकमतची ही बातमी बघा। दिलासादायक बातमी रेल्वेच्या वाहतुकी संदर्भातली। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी ओसरलेलं आहे। दुसरीकडे हार्बर रेल्वे फक्त 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, कालच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा मुंबईकर प्रवाशांना धडकी भरली असेल। अर्थात मुंबई स्पिरिट आहेच, मात्र तरी देखील आत्ताचे अपडेट काय द्याल प्रेक्षकांना? आपण बघतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झालेला होता आणि या मुसळधार पावसाचा थेट परिणाम आपल्याला या सगळ्या मुंबईतील अनेक रेल्वे ट्रॅकवरती झालेला पाहायला मिळत होता। आज मात्र आपण जर बघितलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत करण्यामध्ये यश आलेलं आहे। दुसरीकडे मध्य रेल्वेचा विचार केला तर अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती असा थेट परिणाम झालेला पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं आहे। अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ही सुरळीत करण्यामध्ये मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं हार्बर मार्गावरती मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे। 5 ते 10 मिनिटं हार्बर मार्गावरची वाहतूक उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग, त्या एक्सप्रेस गाड्या या बंद करण्यात आलेल्या आहेत। मुंबई पुण्याला जाणाऱ्या अनेक लोकांचे यामुळे हाल होणार आहेत। अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती कालच्या पावसाचा आज थेट परिणाम पाहायला मिळतो। मांडवी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती आजही कालच्या पावसाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर लोकलचे आणि एकूणच रेल्वेचे अपडेट आपण घेतले। सध्या मुंबईतल्या लोकलची वाहतूक सुरळीत आहे, मात्र काही लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या रद्द आहेत।